नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। 11 किलो 780 ग्रॅम अफूसह एक इसम ताब्यात। कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप फाटा परिसरातून अफू या अंमली पदार्थासह एका इसमाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिली आहे। या कारवाईत सुमारे 11 किलो 780 ग्रॅम वजनाचा अफू आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली। या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला अंबप फाटा परिसरात एका इसमाकडून अफू विक्री होत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीवर छापा टाकून एका इसमाला ताब्यात घेतलं। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमानं आपलं नाव रवींद्र गोधनराम बेनीवाल, वय 20, मूळ राहणार जोधपूर, राजस्थान असं सांगितलं। पोलिसांनी संबंधित खोलीची झडती घेतली असता त्या ठिकाणी सुमारे 11 किलो 780 ग्रॅम अफू मिळून आल्याचं सांगण्यात आलंय। संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य संबंधित बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।